नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी रविवारी आपले चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांच्यासोबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली। तर या भेटीनंतर शरद पवार गटाचे माढ्यातील नेते संजय कोकाटे यांनी बबन शिंदे यांच्यावर एनडीए काढत जोरदार टीका केली। तर बबनराव शिंदेचा इतिहास गद्दारांचा असल्याची टीका कोकाटे यांनी केली। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले। संजय कोकाटे म्हणाले की आपल्या माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे आपले पुत्र रणजितसिंह शिंदे यांना घेऊन शरद पवारांच्या भेटीला गेले। बबनराव शिंदे यांनी एनडीए गद्दाराचा आहे। सुरुवातीला मोहिते पाटलांकडून ताकद घेतली, त्यांच्याशी सुद्धा गद्दारी केली आणि पवारसाहेबांकडून सगळे कारखाने काढून घेतले आणि तिथेही गद्दारी केली। एनडीए नोटीस थांबवण्यासाठी पाय धरून भाजपाला नादाला लावले, त्यांच्याशी सुद्धा गद्दारी केली। माढा तालुक्यातील जनतेशी ते 30 वर्ष गद्दारी करतात। आज पुन्हा एकदा अजितदादांशी गद्दारी करून त्यांनी सिद्ध केले आहे। तर महाविकास आघाडी व महायुती या दोघांकडे इच्छुक उमेदवाराची फौज तयार झाली आहे। त्यामुळे पक्षाचे तिकीट फायनल करताना पक्षाच्या नाकी नऊ येणार आहे। गटागटाच्या राजकारणात आपल्या हक्काचे सीट येऊ म्हणून महायुती व महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षण याचिकेकर्ते विनोद पाटील यांच्या नावावर विचार सुरू असल्याची माहिती आहे। यामुळे महायुती व महाविकास आघाडीतील इच्छुकांची धडधड वाढली आहे। विनोद पाटील यांच्या सगळेच पक्ष पायघड्या घालत असल्याचे नेमकं प्रकरण काय, यावर फुलंब्री मतदारसंघाचे चित्र ठरवणार असल्याचे त्यांनी म्हणाले। त्यामुळे आधी हरिभाऊ बांगडे यांनी 2024 मध्ये उमेदवारी मिळू नये म्हणून देवाचा धावा घेतला होता। तर भाजपाच्या इच्छुकांवर पुन्हा देवाला सांगडे घालण्याची वेळ आली आहे। तर हरिभाऊ बांगडे राजस्थानला राज्यपाल म्हणून गेल्यानंतर माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी फुलंब्रीत लक्ष घालायला सुरुवात केली। तर मित्रांनो, कालच्या त्यांच्या फुलंब्री दौऱ्यात विनोद पाटील आणि रावसाहेब दानवे हे एकाच गाडीत प्रवास करत होते। याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।